वर्तुळ बघणार आहोत. ठीक आहे. वर्तुळाची आर म्हणजेच काय असते? त्रिज्या. डी काय असतो? वर्तुळाचा व्यास असतो. आता समजा हा वर्तुळ असेल तर हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून रेषा निघाली आणि ह्या परिघापर्यंत पोहोचली तर त्याला काय म्हणतात? त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट तो वर्तुळाचा व्यास असतो. म्हणजेच दोन वर्तुळाचा परिघ दोन्ही साईडनं जो टच करतो त्याला म्हणतात व्यास. व्यासाची किंमत त्रिज्येच्या दुप्पट असते. आणि जीवा ही छोटी लाईन असते त्याला म्हणतात जीवा. याला म्हणतात जीवा ही आहे त्रिज्या आणि याला म्हणतात व्यास. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बघूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आर म्हणजेच त्रिज्या. पाय गुणिले आर वर्ग, पाय आर वर्ग. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय होणार? पाय आर वर्ग छेद 2 किंवा 11/7 गुणिले आर वर्ग. पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग छेद 2 किंवा 11/7 गुणिले आर चा वर्ग. आर म्हणजेच त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग. समजलं एवढं? आता आपण घनफळ बघूया. नेक्स्ट पॉइंट बघूया. सूत्रे बघूया. आता आपण घनफळाची सूत्रे बघूया. ठीक आहे. पहिला बघूया इष्टिका चितीचे इष्टिका चितीचे घनफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी रुंदी उंची. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ठीक आहे. लांबीला एल म्हणतात, रुंदीला बी आणि उंचीला एच असं म्हणतात. हे इष्टिका चितीचे घनफळ आहे. आता गोलाचे घनफळ बघू. गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे? 4/3 पाय आर घन. गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर घन. इष्टिका चितीचे घनफळाचे सूत्र आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सूत्रच बघणार आहोत आणि बेसिक माहिती बघणार आहोत. डिटेल मध्ये जाणारच नाही आहोत. ठीक आहे. म्हणून पटापट सांगते आणि पुढे जाते. डिटेल मध्ये एक्सप्लेन करत बसत नाही. इष्टिका चितीचे घनफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. गोलाचे घनफळ काय आहे? 4/3 पाय आर वर्ग. पायची किंमत किती असते? 22/7 किंवा 3.14. आता गोलाचे पृष्ठफळ बघूया. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर वर्ग. 4 पाय आर वर्ग. इष्टिका चितीचे घनफळ, गोलाचे घनफळ, गोलाचे पृष्ठफळ. घनचितीचे घनफळ बरोबर बाजूचा घन किंवा एल क्यूब. काटकोनी चितीचे घनफळ बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. त्या काटकोनी चितीचे घनफळ बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. हे फॉर्म्युले आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे. आता आपण पुढे जाऊया. दंडगोलाचे घनफळ बरोबर काय येणार? पाय आर वर्ग एच. पाय आर वर्ग एच. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया
समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. ठीक आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची हे लक्षात ठेवायचं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. त्रिकोणाचे क्षेत्रफळ नेक्स्ट बघूया आपण. त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एस वजा ए, एस वजा बी आणि एस वजा सी. इथं एस ची किंमत काय असणार आहे? एस बरोबर 1/2 गुणिले ए अधिक बी अधिक सी. आणि इथे ए बी सी म्हणजेच बाजूची किंमत, ए ही पहिली बाजू असेल, बी ही या त्रिकोणाची दुसरी बाजू असेल आणि सी त्या त्रिकोणाची तिसरी बाजू असेल. त्यानुसार आपण एस काढायचा आहे. एस ची किंमत काढल्यानंतर मग या स्क्वेअर रूट मध्ये त्या किमती भरायच्या आहेत आणि मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ समजलं. एस ची किंमत कशी काढायची समजली. एबीसी ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत, पहिली दुसरी तिसरी. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. एवढं समजलं. हे फक्त सूत्रच आहे, तुम्हाला सूत्रच लिहून देते. आता आपण नेक्स्ट बघूया तास, मिनिटे, सेकंद. तुम्हाला माहिती आहे का? 1 तास म्हणजे 60 मिनिटे म्हणजेच 3600 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. एक दिवसात किती असतात? 24 तास असतात. 24 तास म्हणजेच 1440 मिनिटे एवढी असतात. 1440 मिनिटं म्हणजेच 86,400 सेकंद असतात आपल्याजवळ. तुम्हाला माहिती आहे का? एका दिवसात 24 तास असतात. 24 तास म्हणजेच 1440 मिनिटे असतात आणि 1440 मिनिटं म्हणजेच 86,400 सेकंद असतात. 6 सेकंद म्हणजे 0.1 मिनिट, 36 सेकंद म्हणजे 0.0 तास आणि 6 मिनिटे म्हणजे 0.1 तास. एका तासाला 60 मिनिटे असतात. 60 मिनिटे म्हणजेच एका तासात 3600 सेकंद असतात. 1 मिनिट आणि 1 मिनिट हा 60 सेकंदाचा असतो. दर एका मिनिटाला मिनिट काटा हा 6 अंशाने पुढे सरकतो आणि मिनिट काट्यास 1 अंश भरून काढण्यास 211 एवढी मिनिटं लागतात. समजलं. आता आपण नेक्स्ट पुढची सूत्रे बघूया. बैजिक राशी त्यांची आपण सूत्रे बघूया. पहिला सूत्र आहे ए गुणिले ए म्हणजेच ए चा वर्ग. ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए म्हणजेच ए चा घन. नेक्स्ट आहे ए अधिक बी वर्ग. ए अधिक बी वर्ग याचं सूत्र काय आहे? ए वर्ग अधिक 2 वेळा ए बी अधिक बी वर्ग. ए वजा बी वर्ग म्हणजेच काय? ए वर्ग वजा 2 वेळा ए बी अधिक बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय लिहू शकतो? ए अधिक बी आणि ए वजा बी. ए घन वजा बी घन म्हणजे काय लिहू शकतो? ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. ए वजा बी घन म्हणजेच काय लिहू शकतो आपण? ए घन वजा 3 वेळा ए वर्ग बी
अधिक 3 वेळा AB वर्ग वजा B घन. A अधिक B घन म्हणजेच काय लिहू शकतो? A घन अधिक 3 वेळा A वर्ग B अधिक 3 वेळा AB वर्ग अधिक B घन. नेक्स्ट आहे A घन अधिक B घन म्हणजेच A अधिक B A वर्ग वजा AB अधिक B वर्ग. हे बेजिक राशींचे सूत्र आहेत.